नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील आणखी एक दहीहंडी उत्सवाची मेजवानी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे। ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरातील कामगार नाक्यावरती एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने भव्य असे दहीहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली असून प्रथम 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 1,51,000चं पारितोषिक मिळणार आहे। तसेच 8, 7, 6, 5 असे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिक मिळणार आहे। महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं प्रायोजन केलं आहे। या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून अनेक कलाकार देखील उपस्थित राहणार असल्याचं आयोजक एकनाथ भोईर आणि यज्ञेश भोईर यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करत असल्याचं यावेळी यज्ञेश एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे। कारण आपण अगदी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला मी निमंत्रण केलं आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो। माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर ज्या माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी दहीहंडीचा उत्सव जो दहीहंडी दही काळा हा 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवला ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतोय की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे। परंतु आमच्या वागळे एस्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता। कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती। त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे। त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस पहिले जे कोणी 9 थर या इथे लावेल त्याला आम्ही 1,51,000 रुपये अशा आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत। त्याचबरोबर 8 थर लावणाऱ्यांना 21,000 रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे। 7 थर लावणाऱ्यांना आम्ही 11,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे। 6 थर लावणाऱ्यांना आम्ही 5,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे आणि जे 5 थर लावणारे आहेत त्यांना आम्ही 3,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे। अशा प्रकारची विविध बक्षिसं, लाखो रुपयाची बक्षिसं, आकर्षक अशा ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत। मी सर्व गोविंदा पथकांना विनंती करेल व मी त्यांना निमंत्रण करेल की या ठिकाणी येऊन आपला जे गोविंदा आहे आपण ज्या गोविंदाची आज मेहनत केलेली आहे, कारण गोविंदा पथक आपण बघायला गेलं तर 1-1, 2-2, 3-3 महिने ते सराव करत असतात आणि त्यांचा मान सन्मान प्रत्येक गोविंदा पथकाचा आम्ही ठेवणार आहोत। पैसे म्हणजे हा काही हे नाही आहे, परंतु त्यांचा मान सन्मान हा आमच्या या एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला जाईल आणि या ठिकाणचा हा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात होईल आणि त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील असं मी या ठिकाणी सांगतो। वागळे एस्टेट म्हटलं तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे। इकडे बऱ्याचसा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बरेच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं। तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांच्या घराच्या जवळच मिळावा याकरता एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानने यावर्षी वागळे एस्टेट कामगार नाका इथे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। आतापर्यंत आपल्याकडे 150 संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे ऑनलाईन। तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे कारण आकर्षक बक्षिसं यावेळेला इथे ठेवण्यात आलेली आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत, त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीनिवास अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 13 सप्टेंबर रोजी ही राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखलपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालय प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी येत्या शनिवारी ही लोक अदालत आयोजित केलेली आहे. या लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश रवींद्र पाजनकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे. लोक अदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टाबाजीतून कायमची सुटका होईल. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकालात झटपट लागतो. लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने कुणाचीही हार व जीत होत नाही. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुता निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ पैसा याची बचत होते. इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. लोक अदालतीचे महत्त्व लक्षात आल्याने यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून राष्ट्रीय लोक अदालतचा फायदा पक्षकारांना मिळाला आहे. जी आता आपल्या 13 सप्टेंबरला आहे, त्याच्यानंतर येणारी लोक अदालत ही डिसेंबरमध्ये राहील. तर या लोक अदालतमध्ये आता आपण मागे जे 2 लोक अदालत झाले या वर्षीचे, त्या पहिले जे लोक अदालत झालं ते 22 मार्च 2025ला झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी 67,325 प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी 33,274 प्रकरणे निकाली निघाली. दखलपूर्व प्रकरणामध्ये 2,36,348 प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी 67,881 प्रकरणे निकाली निघाली. त्यानंतर जे लोक अदालत झालं ते 10 मे 2025ला झालं. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसपैकी 60,856 केसेस ठेवल्या होत्या. त्यापैकी 27,118 प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत त्यापैकी 1,70,008 अशी प्रकरणं ठेवली आणि त्यापैकी 71,781 प्रकरणे निकाली निघाली. तर असं यावर्षी आपण एकंदर कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्यापैकी 60,392 प्रकरणे निकाली काढली आणि दाखलपूर्व प्रकरणामध्ये 1,39,662 प्रकरणे आपण निकाली काढलेली आहे लोक अदालतमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर आपण लोक अदालत यशस्वी केलं. या लोक अदालतमध्ये आपण वाहन चालकांसाठी सुद्धा एक स्वतंत्र पॅनल देणार आहोत, जेणेकरून त्यांचे ज्या मोठ्या प्रमाणावर जे प्रकरणे आहेत
ती निकाली निघतील. तर माझी लोकांना विनंती आहे की ज्यांचे वाहन चालन जे प्रलंबित असतील तर त्यांनी या लोक अदालतमध्ये ते निकाली करून घ्यावे, जेणेकरून त्यांना प्रकरण निकाली करून घेता येईल आणि त्यांना लगेच त्यांना न्याय मिळेल आणि प्रकरण पण संपेल. नवयुग मित्रमंडळ आणि आंबरे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात सामाजिक भान राखलं जाणार आहे. 4थ्या थरापासून 9 थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसं तर दिली जाणारच आहेत. शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीस 1,11,111 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील केलं जाणार आहे. गौरव स्वीट समोर अर्थातच टिकुचिनी वाडे येथे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजनाने मंडळाचं संस्थापक भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे व माजी नगरसेविका मंडळाच्या कार्याध्यक्ष स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे मार्गदर्शक सरचिटणीस आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर आमरे यांच्या पुढाकारातून टिकुचिनीवाडी येथील सर्कलजवळ हा दहीकाला उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचे यंदाचे 21वे वर्ष आहे. या उत्सवास 15 ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्ण जन्मोत्सवाची सुरुवात होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे मुंबईतील अनेक गोविंदांना निमंत्रित करण्यात आलं असून 1,11,111 रुपयांचं पहिलं पारितोषिक विजेत्या पथकास देण्यात येणार आहे. तसेच 4, 5, 6, 7 थरांच्या पथकांना देखील विशेष पारितोषिकं, 7 थर लावणाऱ्या पथकास स्नेहाताई नारी शक्ती गौरव पुरस्कार, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास मनोज सिंग थर संघ सन्मान पुरस्कार आणि 9 थर लावणाऱ्या पथकास शंकर पवार मनाचा गोविंदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून नवयुग मित्रमंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 1,11,111 रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील यावेळी सागरजी आमरे यांनी दिली आहे. वैशिष्ट्य म्हणजे आता सरकारने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे आपण स्टिक राहिलेलो आहे. म्हणजे नवयुग मित्र मंडळाने कधीच नियमाचं उल्लंघन केलं नाही असं नाही आहे, पण आता शासनातर्फेच नियम आलेले आहेत त्यामुळे आपण ते नियम फॉलो केले. म्हणजे सर्व गोविंदा पथकांना विमा हा कंपल्सरी ठेवलेला आहे. वयाच्या 14 वर्षानंतरच वरचा जो गोविंदा चढणार आहे त्याला अलाव केलेला आहे. त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक पारंपरिक जी जोपासना ठेवायची असते ती आपण ठेवलेली आहे. तर मग त्याच्यामध्ये झालं लावणी नृत्य ठेवलेलं आहे, मग डान्सेस ठेवलेले आहेत. तसेच लहान मुलांसाठी बबल शो आपण अरेंज केलेला आहे. मग CO2 ब्लास्ट ठेवलेले आहेत, CO2 गन ठेवलेले आहेत. म्हणजे जेणेकरून आकर्षणासाठी जे कोणी उभे पण आहेत, जे लोक येतात की दहीहंडी आपली बघण्यासाठी त्यांचं पण मनोरंजन व्हावं याची आपली दक्षता आपल्या मंडळाने घेतलेली आहे. बक्षिसाचं स्वरूप मी जसं नोंद केलं की प्रथम पारितोषिक 1,11,111 प्लस आकर्षक चषक, 1,00,000 किमतीची चषकेच आहेत फक्त. 5, 6, 7 थरांच्या पथकांना विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे. 7 थर जे महिला गोविंदा पथक आहे त्यांना स्नेहाताई नारी शक्ती गौरव पुरस्कार आहे. 8 थर मनोज सिंग थर संघ सन्मान असेल. 9 थर शंकर पवार मानाचं गोविंदा पथक. 5,000 गोविंदा पथकांसाठी जसं आपण दरवर्षी ठेवतो याही वर्षी आपण त्यांच्यासाठी जेवण हे अवलंबून केलेलं, म्हणजे जेवण अल्पोपहार ठेवलेलं आहे. गोविंदा पथकांची नियमावली जी म्हटली की त्याच्यामध्ये आपण 4, 5, 6 आणि 7 थर लावण्याकरिता एक संधी आपण देण्यात आलेली आहे. 8 आणि 9 थरांना म्हणजे 8, 9 आणि ज्यांना 8 आणि 9 थर लावायचे असेल त्यांना आपण एकपेक्षा जास्त संधी देणार आहोत. आणि गोविंदा पथकांना सेफ्टीसाठी सगळी अरेंजमेंट आहे. म्हणजे मॅट झालं किंवा मग जो गोविंदा पथक एकदम गोविंदा जो वरती चढणार आहे त्याच्यासाठी आपण जॅकेट पण विथ क्रेन अवेलेबल करून दिलेला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण 1,11,000 म्हणजे 111 रुपयांचा आपण चीफ मिनिस्टर फंड आपण रिलीफ फंड म्हणून आपण यावेळी डिक्लेअर करतोय. तो आपण या गोविंदा पथकांच्या मार्फत किंवा गोविंदाच्या मार्फत जेव्हा पण आपले CM सर व्हिजिट करणार आहेत त्यांना आपण हँडओव्हर आपण हे आपल्या मंडळातर्फे आपण करणार आहोत. प्राईस मी तेच सांगू इच्छितो, आपण जे पारितोषिक ठेवलेले आहेत ते वेगळे आहेत आणि हा जो रिलीफ फंड आहे तो वेगळा आहे. परत याची नोंद घ्यावी. हा रिलीफ फंड आपण मंडळातर्फे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये आपण देणार आहोत. हे गोविंदाचं विशेष म्हणून आपण हे जे म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपण हे ऑर्गनाईज केलेलं आहे.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळी अधिवेशनातही ठाण्यातील बेकायदा बांधकामांच्या विषयावरती जोरदार चर्चा झाली होती. तसेच न्यायालयाने देखील फटकारलं होतं. तरीही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावरील दंड माफ करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणे महानगरपालिकेला 200 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारने अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचं बोललं जात आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर या भागात मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकामं झाली आहेत. मुंब्रा, दिवा भागातील मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणावरती असून शास्ती आकारल्यामुळे मूळ मालमत्ता कराची वसुली करताना अधिकारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कळवा आणि दिवा येथील अनेक इमारतींचा मालमत्ता कर थकलेला असून या भागातील लोकप्रतिनिधी हे शिंदे गटाचे असून त्यांचा येथे प्रभाव असल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 कलम 267 अ अन्वये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आकारण्यात आलेली 31 मार्च 2025 पर्यंतचा थकीत दंड माफ होणार आहे. मात्र त्यासाठी सरकारने अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. बेकायदा बांधकाम असलेल्या मालमत्ताधारकांनी मूळ कराचा भरणा करणं आवश्यक राहील. त्यानंतरच थकीत दंड माफ होईल. अवैध बांधकाम दंड माफ झाला म्हणजे सदरचं काम नियमित झाले असं समजण्यात येणार नाही. गेल्या काही दिवसापासून कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाची तोडक कारवाई सुरू आहे. मात्र आता अशातच दंड देखील तुम्ही वसूल करण्यात आला होता. आता कुठं दंड माफ करण्याचे आदेश द्यायचे उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याने दिले. का वाटतं एकंदरीत ही कारवाई त्यात दंड बोजा महापालिकेवरती पडू शकतो? हे दोन वेगवेगळे विषय आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की माननीय उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला आहे ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन PIL दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई करा असं अजिबात नाही आहे. आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लीगल प्रोसेस जे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कंप्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच आहे. आता जे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो. तो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय. आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंडाची रक्कम असते ती खूप मोठी प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाही. याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्यांनी अधोरेखित केलं आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात येत आहे. अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण आहे. याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे, दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असं काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही आहे. आपल्याला कल्पना आहे की साधारणतः मागील 1 महिन्यात आपण रेकॉर्ड कारवाई केलेली आहे अनधिकृत बांधकाम विरुद्ध आणि यामध्ये आम्ही प्रायोरिटीज यामध्ये ठरवलं आहे. या प्रायोरिटीजच्या अनुषंगाने आपण ठाणे व मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी उत्सव. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखं नाते आहे. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. 2006 पासूनच सातत्याने मोठ्या जोशामध्ये आणि उत्साहात सर्वजण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात. सर्व सण हे संकल्प 2006 पासून सातत्याने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये सर्व सण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात. त्यातीलच एक उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव. या दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते आयोजक रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 16 ऑगस्ट 2025 रोजी संकल्प चौक, रघुनाथ नगर येथे करण्यात आलेला आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2025 याचे यंदाचे हे 20वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 21 लाखांचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देईल.
त्या पथकाला 11 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या पथकांसही लाखोंची बक्षिसं देण्यात येतील। याबरोबरच इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली असून सेफ्टी किट, जॅकेट तसेच सेफ्टी रोप, हेल्मेट यासहित सुरक्षिततेकरता वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदासाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे। नाही, दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे 20 वर्ष साजरं करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आमचं मंडळ प्रयत्न करत असतं आणि त्यांना चांगला सुविधा ते वर्षभर 6 महिने 8 महिने मेहनत करत 2-2 महिने आधी मेहनत करत असतात। जे गोविंदा छोटे गोविंदा असतील, मोठे गोविंदा असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात। त्यांचा काहीतरी उद्या 16 तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्यांनी 2 महिने 3 महिन्याची मेहनत केली आहे, त्या मेहनतीला चीज देण्यासाठी आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो, दहीहंडी उत्सव। त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे। ते प्रत्येकजण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर 7 थर असतील, 8 थर असतील, 9 थर असतील लावायचा प्रयत्न करतो। बघा, विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही 21 लाखाचं प्राईज देणार आहे भीमारामध्ये आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो 9 थर लावेल त्याला आम्ही 11 लाखाचं प्राईज आहे आणि बाकी 8 थर असतील, 7 थर असतील, 7 थर। त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिसं ठेवली आहेत, 3 हंड्या ठेवल्या आहेत। मुंबईसाठी 1 ठेवली आहे, ठाण्यासाठी 1 ठेवली आणि महिलांसाठी 1 आहे। दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने 3 दहीहंड्या करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो। दरवर्षी 200 ते 250, 300 गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिसं मिळावी, सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा, हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो। ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षापासून आपले हास्यजत्राची टीम अमीन अडकड आणि त्यांच्या सर्व टीम गेल्या वर्षापर्यंत त्यांचं 2रं वर्ष आहे। मला वाटतं संपूर्ण टीम या वर्षी पण त्यांची असेलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत। आता त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्यापासून मिळाली जातील। त्याचबरोबर हिंदीमधील माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणारच आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत। त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री आमदार या मंडळाला भेट देणार। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।